मी आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणता देव करून घ्यावा याच्याबद्दल ज्याची खावी पोळी त्याची वाजवा मिटाळी. आज गणपतीचं काय महत्व आहे मला जेवढं माहिती आहे किंवा वाचण्यातून गेलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अगोदर अभंगाचा भावार्थ बघू. महाराज म्हणाले या जीवाला गरज आहे सुखाची. कोणाला विचारा मज लागी दुःख व्हावे आयुष्य कोणी व्हावे. अरे कोणालाही विचारा तुम्हाला काय पाहिजे बाबा, तुला काय पाहिजे? मला सुख. या जीवाला सुखाकरताच जन्म आहे. हा जीव सुखातूनच आला, सुखाची इच्छा करतोय आणि सुखच प्राप्त करून घ्यायचे या जीवाला. म्हणून हा जीव सुखप्राप्ती करता काय करावं? सुखप्राप्ती करता संसारात सुख मिळणार नाही. मग कुठे मिळेल? भागवतकार सांगतात असा खर संसारू. अरे कुठे संसारात सुख असतं का? असा खर संसारू दुःख रूपी मोका. संसार म्हणजे दुःखाचं रूपच आहे महाराज. दुःखाचं रूप संसार आहे, पण सुख नाम काय आहे? संसार दुःख रूप आहे, पण सुख कशात आहे? संसारात सुख नाही. सुख एक आहे, देवाच्या प्राप्तीमध्ये सुख आहे आणि देवच सुख रूप आहे. बोला दुःख कशात आहे तर संसारात दुःख नाही, संसारच दुःखाचा. आणि सुख कशात आहे? सुख नाम. सुख वस्तूच नाही, सुख देवच सुख रूप आहे. तरी तू पंढरची जागी गेलो तुला वधाची सुखरूपोशी आणि जन्मजन्मीचे दुःख विसरते. माणसाचा जन्म दुःखातून मुक्त होण्याकरता. तुका म्हणे एका मरणीची सरी ह्याचा मनुष्याच्या जन्माला येऊन काय करावं माणसाने? भागवतात ऐका तुम्ही. जन्माला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. तीळ तीळ पुण्याचा पुढे दुर्लभ माणूस देहो तत्रापि दुर्लभं मन्ये. तीन गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ, मनुष्य जन्म मिळाला तर भगवंताचं नाम येणं दुर्लभ आणि संताची भेट होणं त्याही पेक्षा दुर्लभ.
याच जन्मी घडे इतर जोडीमध्ये सगळं काही आहे पण देवाची प्राप्ती नाही. म्हणून ज्यांना जन्ममरणाचं दुःख संपवायचंय बरं का आणि ज्यांना सुख प्राप्त करून घ्यायचंय त्यांनी देव आपलासा करून घ्यावा असं महाराज पहिल्याकडे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विनजीवा सुख नोहे. या देवाला देवाच्या प्राप्तीशिवाय सुख मिळणार नाही असं वेद सांगतोय. वेदू नित्यमधीतं अधिकं शास्त्र सांगतं आणि संत महात्मे सांगतात बाबा जन्माला आल्याने तुम्ही देव आपलासा करा. देव आपलासा करण्याचे साधन कोणते कोणते देव कोण्या साधन केलेलं आपला होईल. देव प्राप्ती करता भाव पाहिजे. भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती होऊ नये. तुमच्यासारखे गुणांगात असले का नाही राजा प्रसन्न होतो. भावाने देव प्रसन्न होतो. कलेने राजा प्रसन्न होतो. पुष्कळ सारखं अलंकार जर बाईला दिले बायकोला दिले स्त्रीला जर दिले तर ती प्रसन्न होते. सदा शृंगार भूषणांतारे बहुलांतारे बहुमानी शत्रूर आपला करायचा असला तर तो पटच करावा. शत्रू महाराज आम्हाला मित्र आपल्यासारखा करायचा आहे काय करावं. मित्राबरोबर सत्य बोलावं सत्य वागावं. सत्य मित्रम सत्य वागल्याने मित्र आपला होतो. कपट केल्याने शत्रू जिंकता येतो
फिरती ओळी म्हणत गाणे की भावाने दर्शी तुझी तेही कुंभशी अधिके रुगी नामाशिवाय मोक्ष नाही आणि भावाशिवाय देव आपलासा करा आणि देव आपलासा करायचा आहे तर भावनेने त्या देवाचं भजन करा विठ्ठल इथपर्यंत आपलं कीर्तन आलं त्या देवाला भावनेनं भजन करा भावातच नाही कोणाचे सबळ भावा इतकं बळ कशातच नाही खरी देवावरी सत्ता कधी देवावरी सत्ता आमच्या सूरदास महाराज होते आंधळे होते आंधळे होते असे रस्त्यात चालले आणि तिथे देव आले देव आल्यानंतर बाबा कुठे जायचंय तुम्हाला ते म्हणाले मला द्वारकेला जायचंय बाबा तुम्ही द्वारका लांब केव्हा जातात काय करू बाबा मला कोण धरून नाही येईपर्यंत बाबा तसं नाही माझ्या पाठकुळी बसता मी तुम्हाला द्वारकेला नेऊन सोडतो घेतलं पाठीवर सूरदास महाराजाला आणि त्या लेकरानं द्वारका आली म्हणून 5 मिनिटात द्वारकेत सोडलं बाबा द्वारका आला देव म्हणले 5 मिनिटात द्वारका आली कोण असेल हे म्हणून ओळखीलं हा देवच असायला पाहिजे म्हणलं असं मनगटला धरलं असं केलं देवाला ओळखीलं देवानं ओळखीलं मला सूरदास महाराजांनी ओळखीने आता सुटून जावं हातातून म्हणून जायला बघू लागले देव पण जाऊ दिलं नाही सूरदास महाराजांनी खूप प्रयत्न केला पुन्हा देव कसा केला देव निष्ठून गेले सूरदास महाराजांना कळलं की हा देवच आहे ज्यावेळेस सूरदास महाराजांनी देवाचं भजन चालू केलं जय कृष्ण कृष्ण श्री कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण असं चालू केल्यावर देव असा गरगरा गरक्या मारित होता बळाने ऐकला नाही देव पण भावाने कुठे जाता नरदेहाला आल्यानंतर देव आपलासा करावा केवळ मनुष्यपण जो न साधी धर्मज्ञान गर्दभज्ञान दोन पाय कोणी मी नाही जो भजन करत नाही त्याचं काय असतं आहार सगळ्याला आहार आहे मैथून आहे भय आहे निद्रा आहे पण या मनुष्य जन्माला एक ज्ञान आहार निद्रा भय मैथुनानी सामान्य कर्मशुभिर्नराणां ज्ञानं हि तेषामधिको
घ्या, देवच सुखरूप आहे आणि तुमचा जीव निवृत्त होण्याकरता आलेला आहे आणि त्या देवाचं नाव घ्या. बाकी कसे आहे सगळे दुःख देणार आहे. येती माईक माईक माई कशाला म्हणतात? जे मायेपासून उत्पन्न झाले ते माईक आहे. आणि गण लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ देवा. अरे हे सगळे माईक मायेचे आहे. धन आणि भूम पशपश्य मोठे देव आपणासा करण्याकरता आणि हा जन्म भावनेने देव तयार होतो. आणि हे येरपसारा जो आहे तो आपला नाही, कोणाचीही घर म्हणून महाराजांनी दुसऱ्या केवळात सांगितलं की रती माईके दुःखच देणाऱ्या दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. परमात्मा अनादि अनंत आहे, माया अनादि शांत आहे. संसाराला आधी नाही, अंतही नाही आणि मध्यही नाही. नरूपमस्ते नरूपमस्ते तथोपलभ्यते आणि मध्ये जे दिसतो तो स्वतः मला काही सांगून म्हटलं ही माया नदी, हिला आधी नाही अंत नाही मध्ये नाही. एक ओवी आहे, ब्रह्मगिरी होरीन निघे समुद्रा माझी माझी दिसे बावगे ब्रह्मांड. संसाराला आधी नाही अंत नाही आणि आता जो दिसू लागला तो सुद्धा सत्य नाही. प्रातिभाषिक आहे, प्रतिकी मात्र आहे. संसाराचं रूप स्वप्नाप्रमाणे आहे, नीट लक्षात ठेवा. हे जगात देव सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. मग संसाराला सत्य म्हणावं महाराज गोपाळे बुवा का असत्य म्हणावं? स्वप्नाला सत्य म्हणावं का असत्य म्हणावं? असत्य म्हणावं का बरं? मला काल तुला स्वप्न पडलं होतं आणि निवडून आलो म्हणून स्वप्न पडलं. पोरांना म्हणलं नका रे मला निवडून देऊ नका आणि मला तुम्हाला निवडून टाका म्हणले आमदारला.
काय म्हणतो तो आणलं तू निवडून तरी आणलं घेऊन आणलं 4 कोटी गुलाम आणला घोड्यावर मिरवणूक काढली 20 घोडं गेलं आणि पुन्हा बाम लावला आवाज झाला दणकून आणि मी पडलो घोड्यावरून खाली बाजून खाली स्वप्नातलं घोडं उडालं आणि मी बाजून खाली पडलो खरं का खोटं स्वप्नाला खरं म्हणावं आता मला रोहित भेटला स्वप्नाला खरं म्हणावं का खोटं म्हणावं सांगा की कोणी तुम्ही सांगू नका मी सांगतो खरंही म्हणून आणि खोटंही म्हणून काय म्हणावं मिथ्या स्वप्नाला खरं म्हणता येत नाही खोटं म्हणता येत नाही खोटं म्हणावं तर रडवतंय मी बाजून खाली पडलो होतो का नाही तेवढंच माझं डोकं फुटलं होतं माणसं म्हणले काय झालं तेव्हा तुम्हाला म्हणलं खाली पडलो म्हणलं जाऊ द्या स्वप्न आहे म्हणलं आणि असा केलं तर रक्त निघालं खोटं स्वप्न खोट आहे पण कपाळ खरं फुटलंय तसा संसार खोट आहे पण दुःख निघू लागला स्वप्न सत्यही नाही असत्यही नाही मिथ्या म्हणावं मृगजळ कसं म्हणावं हे उन्हाळ्यामध्ये झळया मारतं आपल्याला कळतं हे झळे हे पाणी नाही पण हरणाला काय वाटते बुवा पाणी वाटतंय मग ते पाणी आहे का मृगजळ आहे मग स्वप्न सत्य का मृगजळाप्रमाणे मृगजळाप्रमाणात आहे जसं मृगजळ तसंच स्वप्न सुद्धा असत्यही नाही सत्यही नाही त्याला मिथ्या म्हणावं विठ्ठल त्याच्या प्यायला जातं आणि त्याचं ऊर फटून जातं परंतु पाणी मिळत नाही प्रमाण आहे त्याच्या मागे लागल्यानंतर त्याचं ऊर फुटून जातं मरत पण पाणी मिळत नाही तसं या संसार मृगजळाप्रमाणे आहे याच्यामध्ये आपल्याला सुख मिळत नाही हा संसार आधी नाही अंती नाही आणि मध्ये जो आपल्याला पाठवू लागला हे एक स्वप्नच आहे आपल्याला 10 मिनिटात स्वप्न पडतं हे कसं 100, 50, 80 वर्षाचं स्वप्न आहे हा संसार खोटाही नाही खराही नाही मिथ्या आहे आणि याच्यामध्ये आपलं कोणीच नाही म्हणून तुम्ही काय करा एक आपला परमात्मा सत्य आहे त्याला नाश नाही आणि तो पिकाला सत्य
सुखाची जयंती सगळे दुःख देणारे आहे. कोण आहे मग सत्य? अविनाश करी अविनाशी परमात्मा सगळे नाश पावणार आहे. सगळ्याचा नाश आहे, पण भगवंताच्या नामाचा नाश कधीच नाही. नाम अविनाशी आहे, देव अविनाशी आहे, आणि बाकी शरीर सगळं आटे शरीर आटे मला ऐकू नाही गेलं. शरीर आटे हा. शरीर आटे शरीर आटे, संपत्ती आटे संपत्ती आटे. हरिनाम नाम अरे वा, हरिनाम कधी जाणार? अविनाश आहे. किती पळा ब्रह्म आणि नाम, नाम आणि ब्रह्म एकच आहे. हे कधीच त्यांचा नाश नाही. त्रिकालाबाधित सत्य आहे. नाम, ब्रह्म आणि आपला आत्मा. नाश नाही पांडुरंगी नाश नाही पांडुरंगी. वाडी अंगी आर्तते वा वा वाडी अंगी ते भगवंताचा नाश नाही. भगवंत नाम, नाम भगवंत, ब्रह्म आणि आपला आत्मा एक आहे. शरीराचा नाश होईल, पण आत्म्याचा नाश होत नाही. बरोबर का? शरीर जात, आत्मा कधीच जात नाही. भगवद्गीता वाचली असेल तुम्ही. नैनम छंदांनी नैनं छंदन्ति शस्त्राणि नैनम त्याचा छेदच होत नाही. अच्छेद्यो यमदायो यमक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगत. आत्मा नित्य आहे आणि संसार अनित्य आहे. पुष्कळ ऐकलेलं आहे. मला काही लाईनशीर बोलता येत नाही, पण जे बोलन ते लाईन मध्ये चाल. लाईन मध्ये येईल वाटतंय बरं का. लाईन मध्ये बोलता येत नाही, पण जे बोलाल ते लाईन मध्येच असेल. आत्मा त्रिकाला बाधित सत्य एवढंच सांगू नये. पुढच्या विषयाकडे जाणार आहे. आत्मा त्रिकाला बाधित सत्य आहे. जागृतीत आत्मा आहे, स्वप्नात आहे, आणि गाढ झोपीत, गाढ झोपल्यावर आत्मा आहे, स्वप्नात ही आत्मा आहे, आणि जागृतीत आहे. त्रिकाल अवस्थेत आत्मा सत्य आहे. अजून सांगू, प्रत्येक देशात आत्मा आहे. प्रत्येक देश काळ वस्तू देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळा आत्मा निर्वाळला, विश्वाकार. विश्वाकार. आत्मा हा व्यापक आहे. कसा आहे? आकाशाप्रमाणे. आकाश कुठे नाही, सर्वत्र संपूर्ण गगनदेशी सर्वत्र संपूर्ण गगनदेशी. तिथे बोलू का? असू द्या. आकाश जसं सर्वत्र आहे, तसं आपला आत्मा सर्वत्र त्रिकाला बाधित सत्य आहे. जाणार काय? देह जाणार आहे, जग जाणार आहे, सगळी जाते, पण आत्मा कधीच जात नाही. आत्मा अविष्य आहे, अविनाशी आहे. म्हणून गीता सांगते, अविनाशी तद्विद्धि येन सर्ववेदं तदं. ज्यानं सगळं जग ओतप्रोत भरलेलं आहे अविनाश, आणि तो अविनाशी परमात्मा. अविनाशी आत्मा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अविनाशी परमात्मा आहे, आणि त्यालाच आपला साकार. अविनाश करी आपोलिया आहे.
गाण्याने नाक बोलतो, गाण्यानं माणसं ते बोलते देव बोलतो. थोडक्यात चुटका सांगतो. नामदेवराचं कीर्तन चालू होतं, मध्ये रुद्राचा अभिषेक चालू होता ब्राह्मणाचा. ब्राह्मणाची मंत्र चुकू लागली या अभंगानं गर्दी. ब्राह्मणाने जायला त्यांना मला हकार होणे पाहिजे. सगळ्यांनी नामदेव चला कुठं कीर्तन आपलं माग करायचं. ठीक आहे म्हणलं, माग घातलं कीर्तन आणि कीर्तन चालू झाल्यावर अभिषेक आवडला नाही आमच्या भगवान शंकर, आमच्या नामदेवराच्या प्रेमाचं भजन ऐका वाटलं. देवळ घेऊन नागेशा फिरला, देवळ घेऊन नागेशा फिरला, देऊळ फिरून नागेश फिरला, देवळ घेऊन नागेशा फिरला. अपमान झाला ब्राह्मणाचा. माझा नाही बरोबर आहे ते. देवाला काय आवडलं? मला रुद्राचा अभिषेक आवडला, वेदाचा वचन आवडलं. ते आता जागा मग देवाचं भजन करा, देवाचं पाप करा. महाराज कोणत्या देवाचं भजन करावं? देवाचे प्रकार दोन, एक व्यक्त, एक अव्यक्त, एक सगुण, एक निर्गुण, दोन. आणि ह्याच्याही पुढे जाऊन सगुण निर्गुण एकच आहे. सगुण म्हणू की सगुण निर्गुण एक गोविंद. सगुण निर्गुणाचा ठाव, सगुण निर्गुणाचा आता ठाव, एक वेळ सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरील.
सगुणही विठ्ठल पांडुरंगाच आहे आणि निर्गुणही पांडुरंगाच आहे. नाही म्हणजे शिजलेलं तूप पण गरम तूप नाही असं काही येतं माझ्या ध्यानात बरं का. सगुण पातळ तरी तूपच आहे आणि घट्ट तरी तूपच आहे. सगुणही देवच आहे आणि निर्गुणही देवच आहे. आता आणखी देव सांगतो तुम्हाला. 10 देव आहेत अवतारी. राम, कच्छ, मुच्छ, वरा, वामन वगैरे वगैरे हे 10. पहिले 2 सांगितले, अजून 5 देव आहे. कोणते म्हणतात? वेदातून आलेले 5 देव आहेत. कोण्या देवाची पूजा करावी? गणपती एक वेदातून आलेला आहे, सूर्य वेदातून आलेला आहे, शक्ती देवी वेदातून आलेली आहे, महादेव वेदातून आलेला आणि विष्णू परमात्मा वेदातून आलेला. हे 5 देव सोडून इतर देव सामान्य आहेत. आपल्या देवपटात असायला पाहिजे 5 देव. पण मुख्य मध्ये कोणता मांडायचा? आपला जो मुख्य देव आहे कुलदैवत त्याला मध्ये मांडायचा. कोणाचा पांडुरंग असेल, कोणाचा महादेव असेल, कोणाचा गणपती असेल त्याला मध्ये मांडायचं. आणि 4 देव 4 कोणावर मांडायचे? ह्याला पंचायतन देव म्हणतात. सूर्य उपासक, शाक्त उपासक, गाणपत्य उपासक, शैव उपासक आणि वैष्णव उपासक. 5 देव वेदातून आलेले आहेत. त्या 5 देवापैकी कोणाचं आम्ही भजन करावं बरं का? पण आमच्या तुकाराम महाराजांना शेंद्राचे दैवत मान्य नाही. मग आमच्या गणपतीला कसं? शेंदरी हेंदरी दैवते गोरती पुरी भूते घेते आपल्याला गणपतीची पूजा मान्य आहे. गणपतीचा जन्म कसा झाला? मला तसं माझ्या वाचनात गेले तसं सांगण्यात मला जागून कथा माहीत आहे का? गणपतीचा जन्म योनीपासून झाला नाही, अयोनी जन्म. पार्वती माता आंघोळ करायला निघाल्या आणि आंघोळ करायला निघाल्यानंतर आता मध्ये कुणीतरी येईल नाणीमध्ये म्हणून पार्वती मातेनं आपल्या अंगाचा मळ काढला आणि त्याचा गणपती करून बसवला. गणपती करून बसवला आणि गणपतीला सांगितलं, गणपती काय आहे साहेब, कोणालाच मध्ये येऊ द्या तर मी आंघोळीला चाललो. ठीक आहे. गणपतीच्या हातामध्ये कुऱ्हाड होती, परुष म्हणतात त्याला, कुऱ्हाड होती. आणि तेवढ्यामध्ये आई साहेब आंघोळ करू लागल्या आणि तेवढ्यामध्ये महादेव आहे. महादेवाला ते सरसर मध्येच चालले. गणपतीनं अडवलं, अशी कुऱ्हाड केली पुढे. कोण? मी महादेव. तू कोण अडवणार? मी महादेवाचा मुलगा म्हणला, पार्वती मातेचा मुलगा. महादेवला केव्हा म्हणले? नाही म्हणला, मी पार्वती मातेचा मुलगा आहे. काय म्हणणं आहे? मध्ये जाऊ. मी जाणार. मी पार्वतीचा पती आहे, मी मध्ये जाणार. ते म्हणून मी जाऊ देणार नाही. आता काय करावं? युद्ध लागलं. गणपती ऐकायला गेला महादेवाला उचलून आणलं. आता काय करावं? लाज वाटू लागली. महादेवाने आपले नंदी बोलावून घेतले, सगळे गण बोलावून घेतले. ह्याला मारले पोराला. सगळे अंगावर केले. गणपतीरायाच्या मारायचा प्रयत्न केला पण त्याने सगळ्याचाच निपात केला. सगळे पळून गेले. महादेव तेवढी शिल्लक. महादेव म्हणले आता काय करू? माझं नाव आता काय करा? नाही म्हणजे जमत नाही ना, म्हणून त्रिशूळ काढलं. महादेवाचा त्रिशूळ काढला, त्याच्यावर मंत्र टाकला, फेकल्याबरोबर गणपतीचं मुंडकच उडालं. माझ्या लेकराला
थोडं मारलं. महादेव म्हणजे माझ्या हातूनच मेलं. आता हा जर माझा मुलगा जिवंत नाही झाला तर मी एकही गाव जगामध्ये ठेवणार नाही म्हणून वायू कोंडवला आणि सगळ्याची पोट फुगली. ब्रह्मदेव विष्णू महा सगळे देव आले. 33 कोटी देव आहे साहेब आमचे पोट फुगले. काय म्हणणं आहे जरा वारं सोडा. ते म्हणले माझ्या गणपतीला जिवंत केल्याशिवाय मी तुम्हाला वाचू देत नाही. महादेव कसं करायचं देवा. महादेव म्हणजे आता असं करा उत्तर दिशेला जा आणि उत्तर दिशेला जाऊन पहिला जो कोणी प्राणी दिसत त्याचं मुंडकं कापून आण. उत्तर दिशेला गेल्यावर एक हत्ती दिसत. हत्तीचं मुंडकं कापलं आणि आपण महादेवाकडे गेलं. हा प्राणी म्हणजे ठीक आहे गणपतीच्या दंडावर ठेवा म्हणजे ते ठेवलं आणि ते गणपतीला हत्तीचं तोंड बसवलं म्हणून हत्तीला गज म्हणतात. आणि आनंद म्हणजे तोंड. गजानन म्हणजे ज्याला हत्तीचं तोंड आहे तो गणपती जिवंत झाला. त्रिशूळाला मुडकं उडवलं म्हणून त्याला हत्तीचं तोंड बसवलं. ही एक आहे. गणपतीला सिंदूरच का लावतात. गणपतीला काय आवडतं. गणपतीला दुर्वा आवडतात. 21 दुर्वाचा दुर्गा गणपतीच्या डोक्यावर ठेवावा लागतो. गणपतीला मोदक आवडतात. मोदक द्यावे लागतात. गणपतीजवळ एक उंदीर असतो तो उंदीरही ठेवावा लागतो. गणपतीला जाणवं घ्यावं लागतं. घातले का नाही घेणे बहुतेक नाही. उद्या तरी घाला विसर्जन करतात आणि ती असं उजवीकडे घाला बरं का. गणपतीला जाणवं लागतं. गणपती आणि देवी हे दोन देवता अति खरतड आहेत आणि या गणपती जवळ कोणी पत्ते खेळू नका. आपल्याला सांगायचं मदिरा पिऊ नका. उद्या विसर्जन होतं वाटतं की त्याच्यामध्ये पिऊन नाचू नका ही माझी विनंती आहे. काय होतंय म्हणलं तर निलंग्याकडनं कोणतं गाव किल्लारी जाऊन विचारा कसं होतंय. विष्णूपदच सांगितलं कलौ चंडी विनायको देवी आणि गणपती कलियुगाला खरतर देवत आहे. गणपतीची पूजा अशी करायची आणि गणपतीचा अवतार कसा करतात. गणपतीचा अवतार दुष्टाचा नाश करणे आणि भक्ताचा सांभाळ करण्याकरता गणपतीचा अवतार. ब्रह्मदेव एकदा झोपले होते. ब्रह्मदेव करून जांभळी गेला ब्रह्मदेवानं. त्या जांभळीतून एक दैत्य समोर उभा राहिला. मधून निघाला दैत्य समोर उभा राहिला. ब्रह्मदेवाने विचारलं कोण आहे तू. म्हणलं बाबा. बाबा म्हणतोस का मला. बाबा काय तू कोण आहे. मी तुमचा मुलगा आहे म्हणून. आणि कुठून जन्मला तुमच्यापासून. आणि माझ्या कुठून जगात जन्मतो म्हणजे तुमच्या तोंडातून जन्मलो. जांभळीतून जन्मलो. बरं ठीक आहे म्हणजे असू दे. बाबा माझं नाव काय ते सांग. जसं आमच्याकडे पंचांग बघायला येतात की माझं नाव सांगा म्हणतात तसं ब्रह्मदेवाला तर माझं नाव सांगा बाबा म्हटला. त्यांनी बघितलं ब्रह्मदेवानं लाल भडक होता. सिंदूर नावाचा दैत्य ते. सेंद्रासारखा होता. तुझं नाव सिंधू नावाचा दैत्य. ठीक आहे नमस्कार केला. वापस निघाला. वापस निघाल्यानंतर त्याच्या आठवणीत आला
बाबा बाबा मी तुमचा मुलगा हो मुलगा. मग मला वरदान द्या. काय वरदान द्यायचं? काय नाही म्हणणार, मी ज्याला आलिंगन देईल तो भस्म व्हावा. काय चांगली मागणी मागितली ते. मी आलिंगन देईल तो भस्म व्हावा. भगवान आपलं ब्रह्मदेव काही विचार केला नाही, तथा तू म्हणले दिलं वर दिल्याबरोबर आधीच दैत्य पळतच निघाला. रस्त्याने पळत निघाल्यावर कोणाला आलिंगन द्यावं, पहिल्या कोणाला द्यावं असं करीत करीत पळत निघालं. तिकडून नारद आले. नारायण नारायण नारायण. नारद आल्याबरोबर त्याला आलिंगन द्यायला चालला अंगावर. नारदाने ओळखीलं. त्रिकालज्ञानी होते नारद, त्रिकालज्ञानी. त्याच्या मनात काय येतो सर माझ्या अंगावर? म्हणला तुम्हाला आलिंगन घेऊन बघायचं, कशा करता? बापानं माझ्या वरदान दिलंय, खरं का खोटं? पहिला सुरुवात नव्हता पण नारद होते ते कुठंच रद्द होणार नाही, त्याला नारद म्हणतात. रद्दच झालं नाही. हे वाटत येत का तुला फसविले ब्रह्मदेवानं? काय फसविलंय? तुला आलिंगन बसवायचं वरदान दिलं का? दिलं म्हणला. मग त्याला का आलिंगन बघितलं असं नाही बघायला. आणि मग जातीला म्हणल्या बरोबर केलं. नार म्हणजे आता वाचलं काय ओळख ओळख आलं. ब्रह्मदेव म्हणजे काय असते तुम्हाला आलिंगन बघायचं नाही. ते म्हणजे गुरुची विद्या पोच पडली. महाराज ते ब्रह्मदेव म्हणजे ब्राह्मण. हा पोंकळ काष्ट. ब्राह्मण म्हणजे पोंकळ काष्ट म्हणजे महादेव. तुमच्या पळत पळत सुटले. आता हे मागं येऊ लागलं. कुठे गेले विष्णू परमात्मा? विष्णू परमात्मा हे आम्हाला वाचतो आहे त्यातून. आता सगळी कथा सांगत नाही. काय झालं? असं असं ते म्हणजे विष्णू माझ्याकडे बोलत नाही, महादेवाकडे. महादेवाकडे ती घरी गेले. हा मागच काम काढून आता काय करावं? महादेवाला सर्वांनी नमस्कार केला. महादेवा तुम्ही भोळ्या शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे गिद्दी, आम्हाला वाचवा. काय झालं? ब्रह्मदेवाला वरदान दिलं आणि हा सिंदूर नावाचा देते त्याला तरी नाही वाचवा म्हणल्यावर विष्णू देवता हुशार. त्यांनी काय केलं? पार्वती मातेला हात मारलं. आली तो. आल्याबरोबर या सिंदूर नावाच्या देतात पार्वती मातेला बघितलं. म्हणलं आलिंगन काय द्यायचं? म्हणला हिला तू तुला म्हणून घेऊन जा. उचललं पार्वती माते. उचलला घेऊन चालला. हात काय झाला? कोणाला काय करायला? आता काय करावं? त्यावेळेस पार्वती मातेने दावा केला. कुठे गुंतलासी गजानना धाव, मी संकटात पडले. म्हणलं बरोबर गणपती आला. काय चालले माते? काही नाही. हा दुष्ट चढू लागलाय आणि तुझ्याशिवाय मरणार नाही, त्याला मार. बरं ठीक आहे म्हणाले. महादेवाचं आणि त्या सिंधू नावाचं युद्ध चालू झालं. त्याच्यामध्ये गणपती मध्ये जाऊन हृदयावर गेले महादेवाच्या. आणि त्याचं आलिंगन असं धरल्याबरोबर त्याचं पोटच फाडून आणि त्या दैत्याला मारलं. उरावर बसले आणि फाडून काढलं. कुस्ती झाली आणि त्या सिंधूर नावाच्या दैत्याचा रंग आमच्या गणपतीला लावला. म्हणून सिंधूर लावावा लागतो. गणेश पुराणांकामध्ये आहे बरं का. माझ्या वाचण्यात गेली बदलची नाही. गणपतीचा अवतार सिंदूर नावाच्या दैत्याला मारण्याकरता. म्हणून आमच्या गणपतीरायाला काय म्हणतात? दुःख हरता म्हणतात आणि सुख करता म्हणतात. दुःख करता, दुःख हरता, वाढता आणि येऊ देत नाही
अशा गणपतीचे 12 नाव आहेत. 12 नाव घ्यायचा सकाळी उठल्या. गावाला जाताना गणपतीचं नाव घेतलं तर विघ्नच येणार नाही. 12 नाव आहेत. कोणते? सुमुखश्च कदंतश्च एकदंत नाव आहे. सुमुख नाव आहे. सुमुखश्च कदंतश्च कपिलो गजकर्णिका लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुः गणाध्यक्षो बालचंद्रो गजाननः. एवढे जर नाव घेऊन आपण गावाला गेलो तर बरोबर प्रत्येक काम होत आहे. आई माझ्या पोटात आग पडली, मला काहीतरी खायला नाही. काय देऊ बाबा? मला मोदक दे. पार्वती मातेला अमृताचे मोदक करून आणि त्या गणपतीला दिले. आपल्याला गुळाचे मोदक करून दाखवावे लागतात. आमच्या वेद मंत्रामध्ये पहिला सुरू गणपतीचा मंत्र आहे. गणानात्वा गणपती भवामहे. हे वेदामधला झाला. शास्त्रात पहिला सुरू गणपतीचं वर्णन आहे. 6 शास्त्र म्हणजे 6 आहेत गणपती. वेद झाला, शास्त्र झालं. पुराणात पहिला सुरू गणपतीचं वर्णन. रामायणात पहिला सुरू गणपतीचं वर्णन. ज्ञानेश्वरीमध्ये काय पूर्ण मोठी आद्या प्रतिपाद्या जय जय देवा तुझी गणेश, देवा तुझी गणेश, देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणि निवृत्ती दासो अवधानी धोरो. एवढंच कशाला? लग्नामध्ये कोणाची पूजा असते अगोदर? नाट्यामध्ये गणत असतो. तमाशामध्ये गणत असतो. गणपतीची पूजा का करतात? सगळ्या देवलोकाचं पोट फुगलं, गणपतीने त्या सुंदरनाच्या दैत्याला मारलं आणि सगळ्या देवाने हात जोडले, फुलं टाकले आणि काय मागायचे ते माग म्हणल्यावर पार्वती मातेने सांगितलं माझ्या गणपतीची सगळ्या देवाच्या आधी पूजा करायचं म्हणतात. तेव्हापासून गणपतीची पूजा गणपती विद्यादाता गणपती आहे. असा गणपतीची पूजा व्यवस्थित करावी. गणपती असे फिरत गेले एकदा रस्त्यानं. गेल्यानंतर तुळस माता होती. तुळस मूर्तिमंत तुळस होती. तिने गणपतीकडे बघितलं. गणपतीकडे बघितलं कासरी फॅक्टरीचं कोटेला असेल काय सुपावणी का नाही आणि तोंड तर सगळं बाकीचंच आहे. म्हणल्यावर गणपतीला राग आला पण मनातच काय तुला असं म्हणायचंय? काय नाही म्हणजे माझ्याबरोबर लग्न करून घेतो. कोण म्हणलं? झोपेली का? तुळस म्हणले हो गणपतीला माझ्यावर लग्न करून घे. ते म्हणलं मला ब्रह्मचारी राहायचं, मी तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही. असा जर तू आहे तर तुझे 2 लग्न होतील असा शाप दिला तुळशीनं. म्हणून गणपतीचे 2 लग्न झाले. सिद्धी आणि तुझी 2 बायका आहेत. शाप
शाप देतो आता. दे म्हणाले दे. तू जर मला लग्न होईल म्हणून शाप दिलीस तर मी तुला शाप देतो, तू झाड होती. मूर्ती मस्त तुळस होती, ते झाड झाले तेव्हा तू तुळशीचं झाड आहे बरं का. तिने हात जोडले, मला उशाप काहीतरी द्या. काय नाही म्हणले, उशाप एवढाच देतो, तुला विष्णू परमात्मा तुला डोक्यावर घेईन म्हणले. म्हणून विष्णूला तुळस वाजावी, महादेवाला बेल वाजावा. विठ्ठल नामच्यातही अर्थित विष्णू जे शालिग्राम असतो नामच्यात विष्णूचा, ते त्याला सुराख आहे त्याचीच पूजा करावी. पिंडसा सुराख असलेल्या शालिग्रामाची पूजा करू इच्छा. गणपतीला तुळस वाजवणे का बरं? शाप दिलाय तुला, मी शाप दिलाय, मला तू चालणार नाही. ये महाराज काही शाप द्या, शाप द्या की काही नाही म्हणले. गणपतीला गणेश चतुर्थीच्या दिवशी फक्त तुळस चालते वाहता. सूर्याला बेल कधीच वाचवू नका. नाचते विष्णू न तुलस्या गणाधिपम न पूर्वयाय देवी बिल्वपत्रेश्च भास्करम्. भास्कर म्हणजे सूर्य, बिल्वपत्र म्हणजे बेल. सूर्याला चालत नाही, महादेवाला चालत. गणपतीला तुळस चालत नाही, फक्त चतुर्थीच्या दिवशी व्हायची. आणि भगवंताचा चतुर्थीच्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जन्म झालेला आहे असं गणेश पुराणामध्ये आहे. अशा गणपतीची तो आराधना केली तर काय करतो तो? मनातल्या संपूर्ण इच्छा आपला पूर्ण करतो. दोन लग्न कसे झाले आणि मग विठोबातून लगेच एक काम करू, आपण शेवट करू. लग्न झाले, कार्तिक स्वामी आणि गणपती दोघं भाऊ. महादेव आणि पार्वती असे बसले, हे दोघं मांडीवर खेळू लागले. थाप टाकाव मांडीवर खेळू लागले. गणपतीला कार्तिक स्वामीला हे ढेर पोट्या, ते म्हणले 7 तोंडाच्या पिढ्या. भांडण लागले होत्या दोघांचे आहे मध्ये एकच आहे. असे भांडणं करू लागले. हे भांडण करू नका, तुम्ही भांडणं करणार का बरं? भांडणं करू नका. आम्ही भांडणं करत नाही बाबा, पण आमचं लग्न करा. कार्तिक म्हणलं माझं करा, गणपती म्हणलं माझं करा. महाराजांचे जाऊ पार्वतीला विचारलं कसं करा वाटत हे बाबा काही करा. दोघं करा करून घेऊन राहिले, भांडणं करून घेऊन राहिले. लग्न करायचे ठरलं, पण कोणाच आधी करा? ते म्हणतं माझं करा, हे म्हणतं माझं करा. महादेवानी अक्कल काढली. आधी लग्न करतो पण जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून आधी येईल त्याचं लग्न आधी करा. कार्तिक स्वामी म्हणला हे ढेर पोटे आणि ह्याचं वाहन उंदीर, उंदरावर बसून कवा ह्याची प्रदक्षिणात पृथ्वीची म्हणलं आपला नंबर लागतोय म्हणलं. घेतलं ते मोराचं वाहन, बसला आणि निघाले. कार्तिक स्वामी निघाले चालले. एक दिवस गेले, 2-3 दिवस त्यांचा प्रवास. पण गणपतीने विचार केला आपण असे ढेरपोटे, आपण उंदीर वाहन, आपण कसं करावं प्रदक्षिणा म्हणजे. धर्मशास्त्र धर्मशास्त्र बघितलं बाबा लगेच घराला गेला, आई वडिलांना नमस्कार केला.
बाबा आई काय चला बघा चौरंगावर बसा म्हणले दोघांना चौरंगावर बसवलं चौरंगावर तांब्यात पाणी आणलं संध्या पात्र आणलं दोघांचे पाय धुतले पायाची पूजा केली पायाचं तीर्थ घेतलं आणि 3 प्रदक्षिणा महादेवाला पार्वतीला आमच्या गणरायांनी केल्या आणि 3 प्रदक्षिणा करून बाबा आता माझं लग्न का माझी पृथ्वीची प्रदक्षिणा झाली कुठं गेले ब्रह्मदेवाला बोलावं आहे का नाही ब्रह्मदेवाला बोलावलं देवा आले ब्रह्मदेव काय महादेवा काय ते पोरानं आमची पूजा केली 3 प्रदक्षिणा केल्या आणि मला म्हणतात की माझी पृथ्वीची प्रदक्षिणा झाली काय ते सांगा ते लगेच धर्मसिंधू निर्णय काढला ब्रह्मदेव सांगितलं देवा झाली पितृश्च पूजनं कृत्वा प्रक्रांती चक्रवर्तीया आई वडिलांची जो पूजा करतो 3 प्रदक्षिणा घालतो पितृश्च पूजनं कृत्वा प्रक्रांती चक्रवर्तीया प्रक्रांती म्हणजे प्रदक्षिणा बापाची आईची पूजा पायाचं तीर्थ घेऊन 3 प्रदक्षिणा करतो पितृश्च पूजनं कृत्वा प्रक्रांती चक्रवर्ती वै पृथ्वीजनम पुण्यम त्याचं पृथ्वीला प्रदक्षिणा घातलं इतकं तस्य वै पुण्यम फलम भवति निश्चितम त्याचा निर्णय झाला ब्रह्मदेवाला सांगितलं देवा महादेवा याची प्रदक्षिणा झाली तुम्ही लग्न लावा लगेच माणसं पाठवले एका घंटा 2 घंटामध्ये एक नाही सिद्धी आणि बुद्धी 2 मुली आणल्या आणि गणपतीचं लग्न लावलं लग्न लागणं टाळी वाजली जेवण झाले आणि सगळे सोयरे घरे नारळ ब्रह्मदेव निघाले गावाकडे 3ऱ्या दिवशी ते चाललं प्रदक्षिणा केली पुन्हा कार्तिक स्वामीनं केली धापे पहिला सोडणार नमस्कार राम राम कुठे गेलं गणपतीच्या लग्नाला गणपती अरे माझी प्रदक्षिणा झाली नाही ते कधी गेला होता एअरपोर्टला लबाड बोलला मागून मागे ब्रह्मदेव आले राम राम कुठे गेला ब्रह्मदेव म्हणजे गणपतीच्या लग्नाला मंगळाष्टक म्हणाला अरे लागलं कसं पृथ्वीची प्रदक्षिणा झाली आले मला सगळे ब्रह्मदेव ते सगळे सांगितलं की धर्मसिंधू निर्णय सिंधू काढला आणि बघितलं आणि कार्तिक स्वामीला सांगितलं जो आई वडिलांच्या पायाची पूजा करून 3 प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वीची प्रदक्षिणा होती म्हटल्यानंतर सगळ्या देवांनी पुष्पवर्षाव केला ना आपल्या ठिकाणा गेली मारण्याकरता जगावर कल्याण करण्याकरता आणि सगळ्याचे विघ्न हरण करण्याकरता असा गणपतीरायाचा आणि पराक्रम महत्व आहे याच्यामध्ये वर्णन केलं आता काही चुकलं असलं तर माफ करा चांगला असेल माझ्या सदूर मावळीचे समजा गोपाळ खरं सांगतो मी मला पाठवून अधिकार नाही वय राहिलेलं नाही
कोणता ग्रंथ बघितला नाही. मग हे का एवढा नेट म्हणतात तुम्ही? नेट नाही, यादसाठी केला होता म्हणून ही सेवा तुमचं प्रेम म्हणून. मी काही कुठला पंडित नाही. झालेली सेवा भगवतचरणी अर्पण. असंच तुमचं माझ्यावर प्रेम राहावं आणि गणरायाची सेवा तुम्हाला अशीच घडावी. अन्नदान घडावं. पाऊस वेळेवर पडावा. आता नाही बरं का, वेळेवर तुम्ही वेळ अवकाळी नाही, वेळेवर पडावा. गाईला चारा मिळावा आणि सगळे सुखी राहावे. गणरायाच्या चरणी मागणी मागतो आणि माझ्या टाळकऱ्याचं साथ चांगलं लागलं. बरं की मूर्त गेले साथ बसलाच म्हणून मी ऐकेला होता तिथे ह्याच्यात गावाला. आणि माझं तर काय पुण्य असायला वागणारे चांगला, गाणारे चांगले, पण तुमचं पुण्य कमी पडलं बोलणारा म्हातारा भेटला. आरती झाल्याच्या पुढे जाणारे सर्वांना विनंती आहे. मी देवाला एक मागणी मागत असतो. कोणती? सर्वे सुखी नसताना तू सर्वे भद्राणि पश्यन्तु दुःखमा पुण्यात. कोणालाच वाईट होऊ नये, सगळे सुखी असावे. आणि मला देवाने मरताना देवाचं नाव यावं. महाराज वाचा बंद झाली तर कसं ध्यान तिकडे असावं. एवढी देवाच्या चरणी मागणी. श्लोक आहे तुम्ही सगळं खूप काय केलेले. अनायासेन मरणम, त्रास होऊ नये, आपदा होऊ नये. आता पाय हलवायची वेळ येऊ नये. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. कोणाला दीन व्हायची पाळी येऊ नये. आणि इंद्रियाच्या अधीन जाऊ नये. दीन शब्दाच्या इंद्रियाचे दिने आणि गिरवणारायण. मला दीन होऊ देऊ नये देवानं. मरताना त्रास होऊ देऊ नये. अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम. माझा देह इथं पडला तर ह्या जीवाला तुझ्या जवळ झाला दे. देहांते तव सानिध्यम देही मे परमेश्वर. म्हणून मी देवाला मागणी मागतो. आणि माझा कीर्तनाचा उद्देश एवढाच आहे. नीट ऐका, मी कुठं बोलत नाही. असं नाम येत येतच जर माझा प्राण गेला तर माझा सगळा भाग्यवान ताजुद्दीन बाबा. ताजुद्दीन बाबा गेला की तुमच्या ऐकत असेल. ताजुद्दीन बाबा भजन कीर्तन करत गेला. देह गाहो अथवा गाहो पांडुरंगी गाहो. झाली शिवा भगवतचरणी अर्पण. माऊलीचं चिंतन घेतो. गजाननाचा जय जयकार होईल. साथ झाल्याशिवाय कुणी उठायचं नाही. ज्ञानेश्वर